शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण भोसले ट्रेडर्स इथं आलेलो आहोत। आज आपण रिपर बद्दल माहिती घेणार आहोत आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये रिपर बद्दल इतकं प्रामाणिक मत कोणीच व्यक्त केलेलं नाही, हे खात्रीशीर सांगतो तुम्हाला। हा कंप्लीट रिपर आहे। यामध्ये शेतकरी बंधूंनो तीन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे। सोयाबीन कापतेवेळी ही जी पोझिशन आहे, आंबटवल्ली म्हणतात याला, ही पोझिशन पाहिजे। त्यावेळी रिपरचा ब्लेड याला कट करून पिकाला बाजूला सारतात। अशा वेळेस सोयाबीन फुटायची शक्यता कमी असते। ज्या वेळेस जास्त पावसामुळे ही काडी वातड होते, त्यावेळेस ही व्यवस्थित ब्लेडनी कटत नाही, ही पिचकती, त्यावेळेस सोयाबीन असं माती सहित बाजूला येतं। बसून सोयाबीन वाळलेलं इथपर्यंत येताना सोयाबीन फुटू शकतं। आजपर्यंत भारतामध्ये वाळलेलं सोयाबीन न फुटणारी मशीन बनली नाहीये। 5 लाखाची नाही ना 10 लाखाची नाहीये। शेतकरी बंधूंनो एक साधी गोष्ट स्वतःला विचारून बघा, सोयाबीन वाळायला आल्यानंतर, वाळत आल्यानंतर हे सोयाबीन मालक शेतात उभा असताना सुद्धा फुटतं, उन्हानं फुटतं, जोरात वारा आला तरी फुटतं, तर या मशीननं फुटतच असतं। त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्यायची। शेतकरी बंधूंनो, हे जे रिपर आहेत असे, या रिपरला फक्त कापणीशिवाय दुसरं काहीच येत नाही। शेतकरी बंधूंनो, आपल्याला रिपर घेताना काळजीपूर्वक निवडा। आपला 1 रुपया बैलगाडीच्या चाका एवढा आहे। 365 दिवस काम करणारे रिपर घ्यायचे। बंधूंनो, आता जसं पाणी पडतं 2025 सप्टेंबरमध्ये जसं पाणी पडतं तसं पाणी लागून राहिलं ना शेतामध्ये, 10 सेकंदाचा वाळलेल्या जमिनीमध्ये सोयाबीन कापतानाचा व्हिडिओ बघणं आणि आता जशी पोझिशन आहे अशा पोझिशनमध्ये एवढं वजन घेऊन शेतामध्ये रिपर व्यवस्थित चालत नाही। हे बाजूला ठेवावं लागणार, झाडाखाली लेबरच्या हाताने कट करावं लागणार आहे सोयाबीन। त्यामुळे रिपर घेताना फायदे आणि त्याचे नुकसान दोन्ही गोष्टीचा विचार आपण करायचा। डीलरचा भरोसा ठेवायचा नाही, अगदी माझाही नाही। आपल्याला प्लस पॉईंट काय, जमेच्या बाजू आणि नुकसानीच्या बाजू दोन्हीचं टोटल लावायचं। कोणती गोष्ट फायदेशीर आहे तीच करायची। धन्यवाद।